नाही बघा, असं आहे की या प्रकारचे जे एक दुर्दैवी घटना बदलापूरला झाली होती. एक तर त्यावेळेसही त्या चिमुकलीच्या याच्यावर जे अत्याचार झाले होते, तिचंही विरोधकांनी राजकारण केलं. तिथे मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असणार किंवा इतर योजनेच्या संदर्भात तिची कंपॅरिझन केलं. मला असं वाटतं की या प्रकारचं कोणतीही घटना झाली तर याचं राजकारण केलं नाही पाहिजे. दुसरं, काल जे अक्षय शिंदेंनी जे एका PSIवर गोळी झाडली आणि त्यांना स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली. मला असं वाटतं की या अशा प्रकारांमध्ये आपण कुणीही राजकारण करू नये. आणि अशा प्रकारचं मला असं वाटतं की जे महाराष्ट्र जनतेची जे प्रत्येक आईवडिलांची भावना होती की अशा नरधमाला फाशी सजा झाली पाहिजे किंवा अशा नरधमाला भर चौकात गोळ्या मारल्या पाहिजे. याच प्रकारचं मला वाटतं जे शासन करू शकलं नाही, जे कोणीच करू शकलं नाही, ते स्वतः देवानेच केलं आणि देवानेच याला कुबुद्धी सुचवली आणि त्यांनी हे सगळं केलं. बघा, असं आहे की आता महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना कोणतेही दुसरे मुद्दे भेटत नाही. सरकार 2.5 वर्ष चांगली सरकार चालली, महायुतीची सरकार चालली आणि या महाविकास आघाडीला कुठेही सरकारवर टीका करण्याकरता कुठे जागा भेटत नाही. तर असे जे या प्रकारच्या ज्या घटना आहेत किंवा या प्रकारच्या, ते काहीतरी केविलवाणं आपल्याला स्वतःला प्रयत्न करतात आहे की सरकारला बदनाम करण्याचा. बघा, नुसतं त्या शाळेतलेच पालक नाही, त्या शाळेतल्या पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा तर केलाच, पण मी तुम्हाला सांगतो आणि गंभीरपूर्वक सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक मुलीचा वडील किंवा आई म्हणजे आईवडील यांनी मनातल्या मनात निश्चितच फार आनंदी झाले असणार. आणि मला तर वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांनी पेढे वाटले पाहिजे. निश्चितच एक चांगली ह्या माध्यमातून या प्रकारचे जेही नरधम या प्रकारचे काही कृत्य करतील तर याच्या पुढे कोणीही या प्रकारचं कृत्य करण्याचा विचारसुद्धा केला किंवा एखादा 1 सेकंडसाठी त्याच्या विचारी आला तर ह्या घटनेचं त्याला निश्चितच आठवून राहिली पाहिजे. बघा, हे जे आज नाना पटोले जी आणि बाकी सगळे जे विरोधक जे आज टीका करतात आहे, यांनीच स्वतः पोलिसांचं संरक्षण घेऊन ठेवलेलं आहे. ज्यावेळेस यांना स्वतःच्या जीवावर किंवा स्वतःच्या याला धोका वाटतो त्यावेळेस यांना पोलिसांची आठवण येतं आणि ज्यावेळेस पोलिसांवर स्वतः हल्ला होतो आणि तो स्वतःच्या संरक्षणासाठी जेव्हा काहीतरी करतो त्यावेळेस हे त्याच्यावर आरोप करतात. हीच महाराष्ट्र पोलीस आहे ज्यांनी कसाबसारख्या आतंकवाद्याला स्वतः पुढे जाऊन अटक केलं, स्वतः सगळ्या गोळ्या आपल्या अंगावर झेलून अटक केलं, काही आतंकवाद्यांना मारलं. या महाराष्ट्राला सुखरूप ठेवण्याची जबाबदारी पोलीस विभागाकडे महाराष्ट्र पोलिसांनी ती चोखपणे पार पाडलेली आहे. आणि याच पोलिसांवर, याच महाराष्ट्र पोलीसवर हे काँग्रेस पक्षाचे किंवा इतर पक्षाचे लोक जर आरोप करत असतील तर हा फार दुर्दैवी विषय. विदर्भाचे नेते म्हणून नाना पटोलेंना प्रतीक केलं जातं, काही आमदारांची मागणी कशा प्रकारे बघता तुम्ही त्याचे? बघा, असं आहे, काँग्रेस पक्षात अनेक वर्षापासून चाटुकरिताचं एक ट्रेंड आहे. त्यांच्याकडे एक पद्धत आहे की ते आपल्या नेत्याला खुश करण्याकरता त्या नेत्याची इतकी बढाई करतात की तो नेता खुश होऊन यांना काही पदं देणार. आणि हाच प्रकार अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच काँग्रेसचं या प्रकारचं पतन झालेलं आहे. एकतर महाविकास आघाडी सरकारमध्ये येणार की नाही येणार हाच मोठा एक प्रश्न आहे. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, महाविकास आघाडी सरकारमध्ये येणारच नाही. चुकीने जर आले तर हे 3 पक्षांचे इतके भांडणं आहेत की देशात म्हणत होते की आमची सरकार येणार, आमचा पंतप्रधान बनणार, पण जसं ते निवडून आले तसं एका दुसऱ्यांमध्ये पाय खिचण्याचं चालू झालं. आणि महाराष्ट्रामध्ये असंच होणार. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्र फार सुज्ञ आहे. ते अशा प्रकारच्या एक हँग असेंब्लीला किंवा बहुमतहीन विधानसभेला ते मतदान करणार नाही. ते निश्चितच महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. नाना पटोलेंची क्षमता वाटते का? तुम्ही त्या जिल्ह्यात काम करता, त्याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल, मुख्यमंत्री सामावू शकेल का ते? बघा, असं आहे की नाना पटोलेंची मागील 35 वर्षापासून साकोली विधानसभेचं प्रतिनिधित्व करतं, भंडारा जिल्ह्याचं वर्ष तो जिल्हा किती मागे गेलेला आहे हे घेतलं पाहिजे की. आणि नुसतं भंडारा जिल्हाच नाही तर साकोली विधानसभेचे काय हाल आहे. साकोली विधानसभा बाकी महाराष्ट्रापेक्षा किंवा बाकी जिल्ह्यांपेक्षा
किंवा बाकी विधानसभेपेक्षा जवळपास 50 वर्ष मागे आहे. आणि म्हणून या महाराष्ट्र जनतेला हे सगळं माहीत असतं आणि म्हणून त्याच प्रकारे महाराष्ट्र जनता मतदान करते. साकोली विधानसभा क्षेत्रातील देवरी आणि सायगाव आणि सानगाव या गट ग्रामपंचायतीने ठराव घेतलाय की आगामी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकायचा. बघा, असं आहे, या सगळ्या गावांमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत कोणत्याही सुविधा उपलब्ध झाल्या नाही. मागच्या 5 वर्षापासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तिचं प्रतिनिधित्व करतात. याच गावात नाही तर अशा प्रकारचे अनेक गावं आहेत जिथे कोणतेही मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाही, रस्ते झाले नाही, पाण्याची सोय झाली नाही. आणि पटोलेजी मागच्या 5 वर्ष नुसतं मुंबई आणि दिल्लीचे वारे करत राहिले, साकोली विधानसभेकडे कुठेही लक्ष दिलं नाही. आणि म्हणूनच ही हाल नुसतं काही गावांची नाही, 3-4 गावांची नाही, तर संपूर्ण विधानसभे क्षेत्राच्या 3 तालुक्यांचे हे हाल आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.